और इसे उठा दिया है, घुमा दिया है और पहली ही गेंद पर शानदार चौका नयन के बल्ले से आता हुआ। और इसी के साथ करण जी ने अपना इस चौके से खाता खोला है। 4 रन। दूसरी गेंद और इसे भी एक सुरक्षा प्लेसमेंट स्क्वायर ड्राइव और सीधे गेंद गई है सीमा रेखा पार। मिला मौका, मारा चौका। लगातार 2 गेंदों पर दूसरा चौका नयन के बल्ले से आते हुए। टोटल स्कोर हो चुका है 8। 2 गेंद 8 रन, लगातार 2 चौके। पहले भी मैच में नयन ने काफी अच्छी बल्लेबाजी की थी, लगातार 4 चौके मारे थे। उसके बाद रुपेश, और ये एक जोरदार अपील, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं दिखा इस अपील का और एक डॉट बॉल। अच्छा रिकवर कर रहे हैं सुरेश सेठ खारकर यांचं आज आगमन झालं इकडे। त्यांना मी विनंती करतो की स्टेजवर या आणि आमचे हा टूर्नामेंटची शोभा वाढवा। थैंक यू सर। और इसी के बीच अगली गेंद हवा में है, देखते हैं क्या नीचे फील्डर मौजूद, और ये कैच छूटा है। 1 रन और ये रन आउट का भी मौका गवा दिया है। आमच्याकडे इकडे माननीय श्री सुरेश सेठ आले, त्यांचा मी सत्कार करतोय मंचावर। सुरेश सेठ खारकर। जिस तरह से मैदान में यह तूफान आया है, वैसा ही शायद रनों का तूफान नयन के बैट से आवे, ऐसी अपेक्षा सभी टीम के मेंबर। नीलेश अब तक 4 गेंदें डाल चुके हैं, 9 रन खर्च किए हैं, जिसमें लगातार नयन के बल्ले से आते हुए 2 चौके। अब पहली दफे सामना करेंगे नील, और नील ने भी इसे घुमा दिया। इतना ही सुंदर फील्डिंग। सुरेश खारकर साहेब कंधा आम्हाला या टुर्नामेंटमध्ये 2000 ची देणगी आली आहे। आम्ही त्यांचं हार्दिक आभार मानतोय। थैंक यू सर। और इसी के बीच एक लंबा स्ट्रोक और गेंद गई सीधी सीमा रेखा पार। 4 रन। 1 ओवर में 14 रन। नीलेश की पहली ओवर से 14 रन खर्च हुए हैं। काफी आक्रामक रुख अपनाए हुए हैं करण जी के बल्लेबाज नयन और नील। ये मैच जो है 3 ओवर का रहेगा। 1 ओवर समाप्त हो चुका है। 1 ओवर में 14 रन खर्च किए हैं। जरा लवकर। अच्छा, बॉल ऊपर अटका है। महेश पाटिल। 1 ओवर में 14 रन। नए दूसरी ओवर लेकर आ रहे हैं महेश पाटिल। महेश पाटिल दूसरी ओवर की शुरुआत करेंगे। सामना करेंगे नीलकंठ नील। और ये
बहुत ही अच्छी गेंद थी और इसे एक जिसे कहते हैं दान में एक रन मिला है। जो बॉल डॉट होनी चाहिए थी, फील्डर के ओवरथ्रो की वजह से एक रन लेने का मौका था बल्लेबाजों के पास और एक रन पूरा किया और स्ट्राइक पर है अभी नयन। और ये सुंदर शॉट, देखना क्या होता है। एक रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन का कोई गुंजाइश नहीं और एक रन के साथ संतुष्ट है बल्लेबाज। काफी अच्छी बॉलिंग कर रहे हैं महेश। 2 बॉल डालकर अभी तक 2 रन ही खर्च किए हैं। हाथ उठाने का मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को। और ये महेश भाई का इसी अच्छी गेंद और इसे स्क्वायर कट कर दिया है और गेंद सीधा सीमा रेशा पार। 4 रन मिला मौका, मारा चौका और 3 गेंदों में ये अब तक महेश भाई ने अभी तक 6 रन खर्च किए हैं। एक जिसे कहते हैं सुरक्षा, अक्षय दाभोलकर वाहल तेरला में रिक्वेस्ट करता है मेहरबानी करके स्टेज पे आ जाइए। अक्षय दाभोलकर और लेग बाय का इशारा अंपायर की तरफ से। 1 रन, टोटल स्कोर 21-21। और ये नयन के बल्ले से आता हुआ एक शानदार शॉट, लेकिन फील्डर मौजूद और इस तरह से एक झटका लगता हुआ। नयन काफी आक्रामक रूप से खेल रहे थे और एक बाउंड्री लाइन पर एक अच्छा सा कैच और इसी के साथ एक झटका लगता हुआ टीम को। पहली विकेट गई। आमचे इकडे देवेंद्र डाकी साहेब आले आहेत, आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। देव डाकी फेमस रुपेश नए बल्लेबाज के रूप में नयन के आउट होने के बाद उनके छोटे भाई, उनके बंधु रुपेश, जिन्होंने अगली मैच में बहुत शानदार खेल दिखाया था और मैन ऑफ द मैच जीता था, वैसे रुपेश सामना करेंगे महेश का इस आखिरी गेंद का। और ये इसे घुमा दिया था, लेकिन बॉल बहुत ही अच्छी स्विंग होते हुए एक फील्डर के पास और बल्लेबाजों को समय था 1 रन चुराने का। 1 रन के साथ टोटल स्कोर है 22 रन। और तीसरी ओवर, आखिरी ओवर लेके आए हैं अंकुश टकले। 22 2 ओवर में 22 रन, 11 की एवरेज। पहली नीलेश, दूसरा महेश। एक महेश की अगर बॉलिंग की बात करें तो काफी अच्छा स्पेल डाला उन्होंने। 1 ओवर में 8 रन दिए थे और 1 विकेट भी लिया था। अगले बॉलर हैं अंकुश टकले, सामना करेंगे रुपेश। और एक निर्धाव डॉट बॉल। 5 बॉल बाकी हैं इस इनिंग के। नो बॉल है, नो बॉल। लेग अंपायर का इशारा, नो बॉल। फ्री हिट है क्या? फ्री हिट, माफ कीजिएगा। 6 बॉल बाकी हैं और ये रिवर्स में डाल दिया है। देखना क्या। और ये शानदार चौका रिवर्स शॉट में रुपेश का, ये शानदार शॉट 4 रनों के लिए। 27
पहली गेंद पर चौका। और ये डॉट बॉल। अगले बॉल पर चौका लगने के बाद अच्छी वापसी करते हुए अंकुश टकले, डॉट बॉल। और ये दूसरा डॉट बॉल। अभी तक 3 बॉल डाले हैं, 1 चौका दिया है, 4 रन दिए हैं और 2 लगातार डॉट बॉल अंकुश टकले के स्पेल में। और ये तीसरा भी डॉट बॉल। काफी अच्छी रिकवरी करते हुए अंकुश टकले। और ये शानदार शॉट। 3 बॉल डाट खाने के बाद नील के बल्ले से आता हुआ एक शानदार चौका। 31-31। और ये आखिरी बॉल, इस ओवर की आखिरी बॉल। एक रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन के निकलना चाहते हैं, दूसरा रन पूरा किया है और देखते क्या होता है। और ये एक रन आउट के रूप में एक विकेट किया पतन। रुपेश रन आउट। टोटल स्कोर हो चुका है 32 सॉरी 22। इनको बुला लू क्या विचवे और इनको विचुम्बे और गवन 40+ के कैप्टन को रिक्वेस्ट है, मेहरबानी करके स्टेज के पास आ जाइए। विचुम्बे 40+ प्लस गवन 40+। किरण पाटील साहेब मनसाकडे लवकर या। किरण पाटील साहेब मंचाकडे लवकर या। जेवायला बसलेत। ओके ठीक है। तैतीस रनों का लक्ष्य रखा है। और मैं कमेंटेटरी बॉक्स में बुलाता हूं देव साहब को कि आप अपने सुमधुर वाणी का हमें लाभ दीजिए। थैंक यू सर। हॅलो येस धन्यवाद. स्पर्धा पाहतो आपण कैलासवासी यमुना यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ गौरी स्पोर्ट्स फुडी प्लस उलवे आयोजित आई चषक 2025 एक दिवसीय सामना, एक दिवसीय शृंखला आणि त्याचबरोबर आज 12 संघाला प्राधान्य दिलेलं आहे. विनिंग मॅच क्रमांक 3 दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच या ठिकाणी जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र असणार आहे. एका बाजूने आपण पाहतो करंजा संघ, दुसऱ्या बाजूने विनोद स्पोर्ट गावठाण संघ. आव्हान असणार आहे 3 षटकांची मॅच. 18 मध्ये 33 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस. प्रणय मात्रे आमच्या समोर जोडलेले आहेत. ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट त्यांचं सुद्धा करूया कौतुक. आणि जे स्पर्धक आम्हाला जोडलेले आहेत लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने करूया आपण खूप खूप स्वागत. चांगली स्पर्धा, दमदार आयोजन, केवी काकाचं मैदान या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा आणि एक दिवसीय स्पर्धामध्ये प्रणय इतकं चांगलं दर्जेदार आयोजन
40+ मास्टर, एक धाव आरोग्यासाठी, हे ब्रीद वाक्य आहे. आज 40 वर्ष पार झाल्यानंतर सुद्धा प्रणय आपण पाहतोय एक अतिशय चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सलामीची जोडी अंकुश टकले आणि निलेश, सलामीची जोडी आहे. अंकुश टकले गेला मागचा 10 वर्षाचा कालखंड आपण पाहिला तर अंकुश टकले आणि सुनील टकले दोन्ही बंधू राजे ज्या मैदानावर टिकून राहतात ना, तो सामना नेहमीच हा संघ जिंकतो, हा इतिहास राहिलाय. आज सुद्धा अंकुश टकलेचा रोल खूप महत्वाचा असेल. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेशला स्ट्राईक देण्याचं मनसुबे दाखवलेलं आहे. निलेश पाटील पहिलं षटक या ठिकाणी करंजा संघाकडनं कोण हाताळणार. चला पुढील मॅच साठी गव्हाण संघाचे संगणक विशू कोहली सर आलेले आहेत. विशू कोहली सर आलेले आहेत, बोललो मी, संगणक नाही म्हटलं मी. विशू कोहली सर आलेले आहेत. वेलकम, आपलं सरचे स्वागत. उल्वे नोट मध्येच नाही तर प्रणय उरण पनवेल मध्ये आता मात्र नाव झालंय. आणि आज भारत विपक्ष तिसरी लढत इंग्लंडची असणार आहे आणि भारतीय संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि इंडियाने मात्र टॉस घेतलेला आहे. सिरीज जिंकलेली आहे परंतु व्हाईट वॉश, गोलंदाजाचं नाव सांगा. बाळा, ओके, बाळू. महत्वाचं षटक असणार आहे. 3 षटकांची मॅच. ऑफस्टंपच्या बाहेर सोडून दिला बॉल, पंच वळले, पहिलाच बॉल खराब. एक्स्ट्रा रनने अकाउंट ओपन केलं जाते. पहिला बॉल खराब होता. 33 धावसंख्येचं आव्हान. चेंडू बाकी होते 18. आता मात्र चेंडू बाकी असतील पुन्हा एकदा 18, परंतु धावसंख्या 1 कमी होणार कारण एक्स्ट्रा पाहायला मिळते आपल्याला. प्रणय मात्रे आणि फ्रॉम मोरावे आमच्या समेत गुणलखत जोडलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून अहवाल. अकाउंट ओपन झालंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव. बाळू गोलंदाज पाहतोय, निलेश साठी फलंदाज. समोर टाकला बॉल, तडाखा मोठा ऑन साइडला आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. अकाउंट ओपन केले. आता मात्र स्वतःच ऑन इज स्टाईल, स्वतःच्या अनोखी शैलीनं हा अकाउंट ओपन करणारा षटकार पाहिला आपण. उल्वे 40+ आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक म्हणून आज ऐलेशजी मात्रे आणि त्याचबरोबर KP किरण पाटील त्यांना सुद्धा पाहणार आहोत. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. सेकंड इनिंग मधील या षटकामधील पहिला डॉट बॉल. बाळू हा गोलंदाज पाहतोय, धावसंख्या 7. 2 चेंडू समाप्ती, धावसंख्या 7 पाहतोय. किरण पाटील यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट्स माफी असावी. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. केडी आमच्या समेत जोडलेले आहेत. सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज, यांचा आवाज आपण पुढच्या सत्रामध्ये डेफिनेटली ऐकणार आहोत. चांगली स्पर्धा, दमदार आयोजन. समोर टाकला होता बॉल, ताकद प्रचंड लावली, स्ट्रेट टू द साइड स्क्रीन, डाऊन द ग्राउंडचा फटका. आज हा खेळाडू षटकार मध्ये डील करतोय. 2 चेंडू डॉट झाले, हरकत नाही, 2 षटकार आलेत. स्कोरिंगचं पाहायला लागलो प्रणय आपण, 2 षटकार बॅटने आणि एक एक्स्ट्रा आलेली आहे. चेंडू झाले 4, धावसंख्या झाले 13. आता उर्वरित आपण पाहतोय 13 मध्ये 14 मध्ये 20 ची गरज आहे. मॅच अजून बनेल. विकेट्स आली, 1-2 डॉट बॉल आल्यानंतर मॅच बनून जाईल. स्कोर गेम चालवणं तुम्हाला गरजेचं आहे. नयन तळी सारखा एक ट्रम्प कार्ड खेळाडू या संघामध्ये आहे. आज फलंदाजी मध्ये नाराज केलं म्हणावं लागेल. आणखीन एक समोर टाकला होता बॉल, अतिशय गती कमी केली होती. कीपरने पहा अपील केली, एकट्याची अपील पाहायला मिळाली फक्त. गोलंदाजाने सुद्धा साथ नाही दिली आणि विकेटच्या बिहाइंड मध्ये कोणीच साथ दिली नाही. आणखीन एक डॉट बॉल, शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू पाहतो आपण पॉवर प्ले मधला. समोर टाकला होता बॉल, उडवला बॉलला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. आणखीन एक मोठा फटका. चौकार आहे का? आमचे कॅमेरामॅन चौकार देतात. षटकार आहे, षटकार आहे. त्यांना सुद्धा कळलं नसेल. 3 षटकार आलेत पहा. एक वाईटची धाव, 3 डॉट, एक वाईट, एकूण धाव संख्या 19. 12 मध्ये 14. चला स्पीडअप करायचं आहे.
12 मध्ये 14. आयलेशजी म्हात्रे हल्ली 40+ 80 टीम आहे ना आयलेश भाऊंची आणि किरण सरांची की खरंच तुम्हाला सांगतो मी सागर पाटील सर उल्वे नोड मध्ये त्यांना एंट्री देत नाही 40+ मध्ये नाही तर एक गाव 11 खेळाडू जिथं यंगस्टर खेळतात त्यांना एंट्री कमी भेटते हल्ली का तर नंबर मारतात. आणि टोंडरे मध्ये आपण पाहिलं तर आयलेश म्हात्रे हे सिरीजच्या रेस मध्ये आहेत. टोंडरेच्या रजनी स्पर्धेमध्ये हे 2 दिवसा अगोदर मात्र केपी सरांचा मी स्टेटस बघितला टॉप 4 मध्ये गेले मे बी पहिला दिवस असावा तो. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पुश केला पुश करो खुश रहो हे सत्र पाहायला मिळतं. गुड क्रिकेट चांगलं क्रिकेट. एका बाजूने आपला नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू तो चांगली फलंदाजी करत असेल तर काय गरज आहे रिक्स घ्यायची. एक एंड पकडून ठेवायचा आहे त्याला स्ट्राईकवर आणायचं आहे. दॅट इज अ क्रिकेट. आज क्रिकेट आहे. आमच्या विनोद दादा पाहतो या संघाचे पॅकर्स आणि आज ग्रामपंचायत राजकीय भरारी घेऊन सुद्धा आपण पाहतो माणसातलं राहणारे व्यक्तिमत्व. यावेळी मात्र बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. लॉंग ऑफचा खेळाडू इंटरेस्टेड आहे. हो झेल टिपला जातो. गुड कॅच. फर्स्ट विकेट डाऊन. लाईव्ह मॅचेस आहे त्याच्यामुळे जग्गू आपण पाहतो. वेल प्लेड. चांगलं क्षेत्ररक्षण दादा कौतुक करेन मी सुद्धा तुमचं कारण हवेमध्ये बॉल होता आणि रनिंग झेल आणि तो सुद्धा बॉल थोडस खाली नी पर्यंत केडी या रिप्लेच्या माध्यमातून पाहतो. फटका चांगला होता. जितू कोळी गोलंदाज आणि येस हा पाहतो आपण ऑलमोस्ट नीच्या जवळ आणि त्याच रेंज मध्ये पहा धावत होते खेळाडू. मिस बॅलन्स झाले परंतु चांगला झेल टिपला. गुड बॅटिंग चांगली फलंदाजी. येस 10 मध्ये 13 11 मध्ये 13 हव्या होत्या विकेट आली तुमची आणि आता 10 मध्ये 13. विनोद दादा पाटील आपण पाहतोय स्वतः संघाचे संघनायक पॅकर त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय चिर्ले गावठाणचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य विनोद दादा. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. बॅक टू बॅक दुसरे विकेट्स. शॉर्ट बॉल होता का नाही प्रहार केलं हा प्रश्नचिन्ह विचारतो आता. आणखीन एक खेळाडू झेल बाद. आता मात्र महेश येतोय. महेश पाटील डावकुऱ्याचा फलंदाज हा लेफ्टी आहे ना. डावकुऱ्याचा फलंदाज. एक गाव 11 खेळाडू मध्ये सुद्धा केडी अजूनपर्यंत एक संघ खेळतोय आपण पाहतोय. एक गाव 11 खेळाडू मध्ये आपण कित्येक वेळा खेळताना पाहिलंय. चांगला झेल टिपला आपण पाहिलं आणि जग्गू आपण पाहतो जर्सी नंबर 63. हे गरजेचं असतं. कमिटमेंट काय असतं ना ते दाखवून दिली. 100% कमिटमेंट. गुड फिल्डिंग. नेव्हर इझी रनिंग कॅच. डावकुऱ्याचा खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला इन ॲट 4 4थ्या क्रमांकावर. गुड कमबॅक बाय बॉलर. चांगला कमबॅक. जितू कोळी पहिला सिंगल त्यानंतर 2 विकेट ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक इथे मात्र पहा आणि सिमिलर आहे मागच्या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाज हॅट्रिक वर होते आमचे प्रणय मात्र सांगतात आणि झेल सुद्धा सोडला त्यांनीच झेल सोडलाय. इथे आता खरंच दशरथ पाटील सर पाहिजे होते. 8 मध्ये 12. चला पुढील मॅचच्या टॉस साठी या गव्हाण संघाचा संघनायक प्लीज रोहन या आपण आणि विचुंबे संघाचा संघनायक. फुल टॉस बॉल ग्लान्स केला. टू इज द कॉल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. पहिली धाव वेगात घेतली. दुसरी धाव सहज गत्या पूर्ण होणार. गव्हाण संघाचे संघनायक आलेले आहेत. तिसरी धाव होणार का. ही तिसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. आज कायच होत नाही पहा. नयनने बऱ्याचशा मिसफील्ड सुद्धा पाहायला मिळाले आपल्याला. 7 मध्ये 9 बनवायच्यात. मॅच ऑन आहे. हा चेंडू डॉट आला ना तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये बरेच काही घडू शकतो. विचुंबे संघाचा संघनायक आपण लगेच टॉस साठी या प्लीज. 40+ मास्टरचे सर्व खेळाडू. प्रणय या सीझन मध्ये 7 ते 8 स्पर्धा मी कव्हर केल्यात. ही ऑफिशियल नाही बोलू शकत मी तरी सुद्धा शिस्त खूप आहे 40+ मास्टरच्या संघांमध्ये मी खूप कित्येक वेळा पाहिलंय. हो यावेळी पहा बॅकफुटला जाऊन जागा बनवली.
तिथून मात्र दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र पहा कॉलिंग पोझिशन खराब आहे आणि इथे मात्र कदाचित स्ट्राईक घ्यायची होती. अंकुश टकलेला कदाचित स्ट्राईक हवी होती, त्यामुळे दुसरी धाव मागितली. ऑन नव्हती सेकंड रन. सेकंड साठी विकेट्स गेली 6 मध्ये 8. कंपल्सरी चेस 4 षटकांची मॅच असेल. पुढील मॅचचा टॉस साठी आपण जाणार आहोत. एका बाजूने विचुंबे 40+ आणि त्यांच्या विपक्ष गव्हाण 40+. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हेड इज द कॉल. इट इज अ हेड्स. गव्हाण संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. या षटकानंतर आपला जो निर्णय असेल ना त्या निर्णयासहित आपण कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या प्लीज. चला जाऊया पुन्हा आता मॅच कडे. 6 मध्ये आता कंपल्सरी चेस 8 बनवायचे आहेत. अंकुश टकले आहे, त्यामुळं गावठाण संघाच्या 2 षटकामध्ये 8 धावसंख्या देऊन 4 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे चांगली कामगिरी पाहायला मिळते आपल्याला. आणि क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा पाहतो आपण, गोलंदाजसाठी सुद्धा रेस मध्ये आहेत. परंतु 6 मध्ये 8 डेड बॉल आहे. पंचांचा इशारा. चेंडू निसटला हातातून रनिंग करताना. अंकुश टकले स्ट्रायकरला खेळाडू आणि नॉन स्ट्रायकरला नाथा. 40+ स्पर्धा पाहतोय. पहिला बॉल, हो खराब बॉल आहे आणि लूज डिलिव्हरी झाली. बॉटम एज लागली का? येस. रिएक्शन सगळं काही सांगून देतोय. बराच स्लो बॉल होता हा आणि त्याला पिक करण्याचा प्रयत्न. शॉट्स अगोदर खेळले. थोडासा चेंडू कमी बाउन्स झाला. बॅट वरून निघून गेली. बॉटम एज, इनसाइड एज, ऑन टू द विकेट्स कीपर. कॅच बिहाइंड द विकेट्स. धक्का क्रमांक 3. चौथा मापे असावी. मोठा मासा गळायला लागतोय. याने 4 केलं भाई. अंकुश टकले झेलबाद. प्रशांत 8 धावसंख्या. यावेळी अंकुश तुमचं थांबणं गरजेचं होतं. प्रशांत पाटील व्यवसायानं मॅकॅनिकल आहेत. खूप मोठा आपण चिरलेच्या इथं आज बरीच वर्ष झाली आणि कोणत्याही प्रकारची चिरले विभागामध्ये प्रणय जर आपण बाईक्स बंद पडली तर स्वतः पेट्रोल सुद्धा स्वतः गाडी घेऊन टो करतात. किती वेळेला पाहिले. हे वैशिष्ट्य आहे प्रशांत दादांचं. गावठाण संघ म्हटला तर शिस्तबद्ध संघ. आज सगळेच संघ आपण शिस्तबद्ध पाहतोय, परंतु प्लेइंग 11चा म्हणतो मी. एक गाव 11 खेळाडू शिस्तबद्ध संघ आहे. कित्येक वेळा आपण पाहतोय. आणि 40+ म्हटली तर मी तर म्हणतो ना, एक टॅगलाईन लावा आता तुम्ही 40+ साठी. शिस्तबद्ध सर. खरंच बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पुढे जाऊ मागे येऊ या विचारात फलंदाज आणि तेवढ्यात मात्र गाडी निघून गेली. बॉल डॉट झालाय. 4 मध्ये 8. बॉल बरेच स्लो येतात. 4 मध्ये 8. 6 मध्ये 8 होते. पहिल्या बॉलवर आला विकेट्स. 5 मध्ये 8 राहिल्या. आणखीन एक डॉट बॉल. 4 मध्ये 8 राहिल्या. राईट टर्म ओव्हर द विकेट्स. गोलंदाज पाहतोय. ऑफ ब्रेकची चेंडू येतात. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगानं. दुसऱ्या धावसाठी सुटलेत पहा आणि खेळाडू इथे मात्र अगोदर धाव घेणं गरजेचं होती. आणखीन एक झेलबाद. रनआउट माफी असावी. नाथा हा खेळाडू बाद झालाय. अगोदर जर कदाचित रन घेतली असती ना, प्रयत्न केले असते ना तर कंप्लीट झाली असती, परंतु बॉल हातामध्ये असताना सरळ धावत सुटले होते आणि यस थोडंसं फंबल झाले होते क्षेत्ररक्षक. मॅच अडकली असं म्हणावं लागलं. आता नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक केडला. जितेंद्र जितू जातोय. 3 मध्ये 1 मोठा फटका. 3 चेंडू 7 धावा. मॅच पहा कुठे होती आणि कुठे आली. रंगतदार सामना. 3 मध्ये 7. कोण जिंकेल, करंजा की गावठाण? 3 मध्ये 7 हा चेंडू महत्वाचा आहे. स्ट्रायकरला फलंदाज पाहतोय प्रशांत. पुन्हा एकदा पहा आगळा वेगळा फटका पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट नाही. या एंडला तुम्हाला चान्स होता. या एंडला तुम्हाला बॅकअप सुद्धा होतं. नॉन स्ट्राईक एंडला जर हिट केली असते कदाचित प्रणय हिट झाले असते. डॉट बॉल झाला असता आणि त्यानंतर 2 मध्ये मग आता 6 आल्यात. कदाचित 7 राहिल्या असत्या. जर त्याला महत्व नाही. एक षटकार बसू शकतोय का?
मग अशी मॅच पाहिली, हाच संघ गोलंदाजी करतो. प्रणय तब्बल 4 काहीतरी बीमर फेकले. येस, मी 2 तिथंच होतो, हजर होतो मी साइड स्क्रीनला. 4 बीमर फेकले आणि एक वाईट बॉल. 27 धाव संख्येवर नाकीनं वाढले होते. महत्वाचा बॉल आहे हो, खराब बॉल आहे. ओ इथे मात्र पहा, आणखीन काय पाहिजे होते. अंकुश टकलेला आता असं वाटत असेल का बाद झालो मी. आता राहणं गरजेचं होतं. मोह आवरू शकलो नाही. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस म्हणजे षटकारच मारावं लागेल जर गोलंदाजानं काही चूक केली नाही तर, म्हणतो मी. कारण मागाशी आपण बघितलं याच संघाने प्रणय 4 बीमर टाकले होते. आता तुम्हाला चेंडू रिलीज करायचे आहेत. बघा आता ओव्हर पिच बॉलच होते. बघा प्रॉपर ओव्हर पिच होता, परंतु आता वेळ निघून गेली. हा चौकार गेला असता तरी सुद्धा प्रतिस्पर्धी संघ जिंकला असता आणि करंजा संघ इथून बक्षीस पात्र संघ ठरतोय. संघाचं करूया आपण खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर गावठाण संघाला सुद्धा नक्कीच म्हणेन हार्डलक. सन्माननीय प्रभाकरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतंय. पाटील म्हटलं की संपला, त्या पाटीलचा विषयच वेगळा. आणि त्याचबरोबर सुरेशजी भगत, राजेशजी कोळी, या पाटील उलवे गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आत्मारामजी म्हात्रे, अप्पा